गृहमंत्री अमित शहा शिर्डीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत चर्चा। नवी मुंबई विमानतळासह इतर विकास प्रकल्पांचा शहांकडून आढावा। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते आक्रमक, विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात जीआर कसा काढला, भुजबळांचा सवाल। हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा, मराठा समाजाला दिलेल्या कुणबी दाखल्यांची श्वेतपत्रिका काढा। ओबीसी बैठकीत विजय वडेट्टीवारांसह पंकजा मुंडे यांची ही मागणी। ओबीसींच्या ताटातील आरक्षण कुणीही घेणार नाही, खाडाखोड केलेले कुणबी दाखले रद्द होतील। खोटा प्रमाणपत्र वाटप झालं असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। बुलढाण्याच्या बावनगीर गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर अज्ञाताकडून दगडफेक, हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर सकाळी देवीचं विसर्जन। छगन भुजबळ जातीयवादाचा नरकासूर, मंत्रिमंडळातून काढून टाका, जरांगेंचा हल्लाबोल, तर आरक्षण खाऊन यांचं रक्त बोगस झालंय, जरांगेंची पंकजा मुंडेंवर ही टीका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खानवेंसोबत लोहगाव भागात वाद, वादानंतर पठारेंना धक्काबुक्की तर गाडीच्या ड्रायव्हरलाही मारहाण। ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेची एकत्र बैठक, आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा, 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा अंदाज। गुन्हेगारी मोडून काढण्यात, आटोक्यात ठेवण्यात मुंबई 4थ्या क्रमांकावर, तर कोची, दिल्ली, सुरत, जयपूर आणि इंदोरमधील स्थिती चिंताजनक, राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोचा अहवाल। महिला विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने सामने, पाकिस्तानला पुन्हा एकदा नमवण्यासाठी भारतीय संघ सज्ज, श्रीलंकेतील कोलंबोच्या मैदानावर दुपारी 3 वाजता सामना।